पॅरेंटिंग ही गोष्ट म्हणावी तेवढी सोपी नक्कीच नसते बरं का. कारण प्रत्येक मूल हे वेगळं असतं. प्रत्येकाचे आई वडील वेगळे असतात, त्यांना वाढवणारी परिस्थिती वेगवेगळी असते आणि त्यामुळे त्यांना येणारे प्रॉब्लेम्स पण वेगळे असतात. ही प्रश्नपत्रिका प्रत्येकाची वेगळी असते आणि उत्तरेसुद्धा ज्याची त्यानेच शोधायची असतात. मुलांना वाढवताना काही गोष्टी कॉमन असतात. जर आपण वाढवत असताना काही चांगल्या प्रकारच्या गुणांची जोपासना करत असू तर मूल आपण अधिक चांगल्या प्रकारे वाढवू शकत असतो. आता पॅरेंटिंग करताना आपल्या हातून नकळतपणे काही चुकासुद्धा होऊ शकतात. कोणीही मुद्दाम किंवा जाणीवपूर्वक चला आता आपल्याला असं वागायचं असं करत नसतं, पण ह्या चुका नकळतपणे आपल्या हातून होत असतात आणि त्या कोणत्या हे जर समजलं तर आपल्याला आपल्या मुलांना अधिक चांगल्या प्रकारे वाढवता येईल किंवा त्यांना अधिक चांगला व्यक्ती म्हणून आपल्याला वाढवण्यास ह्याची मदत होणार आहे. तर या चुकी जरा सविस्तर चर्चा करणार आहे. नमस्कार, मी सौ मंजुषा कुर्डूकर, एक मोटिवेशनल स्पीकर आणि लाईफ कोच. आपल्या लाडक्या मंजुळवाणी या यूट्यूबवरील चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर आजचा आपला विषय आहे की पालकत्वामध्ये होणाऱ्या चुका कोणत्या. तर या चुका आपल्याला टाळता येऊ शकतात. त्यातली पहिली चूक आहे की मुलांच्या नकाराचं नको तेवढं कौतुक करणं. म्हणजे कसं तर सांगते, मूल जेव्हा 8, 10, 12 महिन्याचं व्हायला लागतं, काही गोष्टी खाऊन पाहतं, कधी खातो किंवा कधी थुंकून देतो, तर अशा वेळेस त्याची आई किंवा आजी यांना इतकी घाई झालेली असते की ही गोष्ट त्याला आवडते आणि ही गोष्ट त्याला आवडत नाही. म्हणजे त्याच्याबद्दल त्यांची ठाम मतं लगेच ते डिक्लेअर करून टाकतात आणि वारंवार आता समजा त्या आजी काही खाऊ घालत असेल तर आई लगेच म्हणते की नाही नाही, त्याला ती गोष्ट आवडतच नाही, तो खातच नाही, नका खाऊ घालू. असं नसतं. मुलांचं कसं असतं की त्यावेळेला जरी त्याला ती गोष्ट आवडली नसेल त्या स्वरूपामध्ये, त्याचा त्यावेळेसचा मूड वेगळा असेल, तर याचा अर्थ तो पदार्थ त्यांनी कधीच खायचा नाही आहे किंवा तो कधी खाणारच नाही असं मुळीच नसतं. थोड्या वेळाने किंवा नंतर कधीतरी त्याच्या वेगळ्या स्वरूपात जर आपण त्याला काही वेगळ्या आकारामध्ये, काही वेगळ्या रंगामध्ये जर आपण तो पदार्थ खाऊ घातला तर मुलं खातात सुद्धा. म्हणजे एक अशी कोणतीच गोष्ट आपण ठरवायची नसते की त्याला ती आवडतच नाही म्हणून. आता काही घरामध्ये आईला खूप कौतुकाने सांगावं वाटतं की त्याला भाज्यांना बिलकुल खायला आवडत नाही, तो हातच लागत नाही, भाज्या खातच नाही. मुलगा जेव्हा 4-5 वर्षाचा व्हायला लागतो तेव्हा त्याला ही गोष्ट तो व्यवस्थित लक्षात ठेवतो की अरे म्हणजे आपल्याला न खाल्लं तरी चालतं, कारण आई कौतुकाने पुन्हा पुन्हा सगळ्यांना सांगत असते की तो ही भाजी मुळीच खात नाही, आमच्याकडे ना आमच्या बब्बूला भाज्या आवडतच नाही. ही गोष्ट अत्यंत चुकीची आहे. त्यामुळे या गोष्टीचं आपण समर्थन करायचं नाही आहे. या उलट जे कोणती गोष्ट त्याला आवडते किंवा जी गोष्ट तो कधी कोणती भाजी खातो त्याचा उल्लेख वारंवार करायचा आहे. आणि इतरांशी बोलताना आईने त्याच्यात चांगल्या गुणांचं जरूर कौतुक करावं. त्यामुळे काय होतं की नको ह्या गोष्टीकडे लक्ष वेधण्यापेक्षा त्याच्यात काय चांगलं आहे त्याकडे आपण जास्ती लक्ष वेधायचं आहे, आपलं पण आणि त्याचं पण, मुलांचं पण. म्हणजेच त्या गोष्टी वाढीला लागतात. आता उदाहरण सांगायचं झालं तर काही घरामध्ये मुलं खूप हट्टी हेकेखोर असतात. समोरचा कोणी आला, शेजारी आले की त्यांना उठ म्हणतात, जा नको किंवा शिव्या देतात, मारीन म्हणतात. तर ह्या गोष्टी आपण हसण्यावर नेणं अत्यंत चुकीचं आहे. त्या गोष्टीचा विरोध आपण त्याच क्षणी केला पाहिजे. ही गोष्ट आईबाबांना आवडत नाही हे त्यांना समजलं पाहिजे. नाहीतर आपण जर हसून, आता समोरची व्यक्ती तर हसून म्हणणारच ना, किती गोड आहे ना, किती छान बोलतो, ठीक आहे ना, पण म्हणून आपण पण त्या गोष्टीचं समर्थन करायचं नसतं. जर ती गोष्ट वारंवार घडत असेल तर मुलांना असं वाटायला लागतं की आपण असं वागलं की लगेच सगळे लोक हसतात आणि म्हणजे ही गोष्ट योग्य करतोय आपण, म्हणजे पुन्हा पुन्हा करायला हरकत नाही. त्यामुळे त्यांचा तसा स्वभाव बनत जातो आणि ती गोष्ट खूप जास्त पण टाळायची नाही की त्यांना पुन्हा पुन्हा तेच गोष्ट सांगायची की तू हे चुकीचं करतोयस, नको करूस, तू हे नको करूस. ते करण्यामुळे पण त्यांना ते पुन्हा एकदा करून पाहावं वाटतं. त्यामुळे त्या गोष्टीला निग्लेक्ट करायचं आणि जी गोष्ट तो चांगल्या प्रकारे करतो किंवा जी चांगली गोष्ट तो करतोय त्याचं जास्ती कौतुक करायचं. म्हणजे ती गोष्ट त्याला वारंवार करून पाहावी वाटेल. उदाहरणार्थ आज त्यांनी आजी आजोबांसाठी औषध गोळ्या आणून दिल्या,
किंवा त्यांनी आईला मदत केली किंवा बाबांना पाणी आणून दिलं, अशा गोष्टी आपण आवर्जून एकमेकांना सांगायच्या आहेत की हो, तो खूप मदत करतो, तो खूप चांगला मुलगा आहे, त्याला मदत करायला आवडते, तो छोट्या बहिणीचा खूप लाड करतो, तिची काळजी घेतो. अशा प्रकारचे पॉझिटिव्ह वर्ड्स आपण वारंवार म्हणण्यामुळे मुलांमध्ये चांगले बदल होत असतात, नक्की निगेटिव्ह. त्यामुळे निगेटिव्ह गोष्टींना वारंवार त्याचा उल्लेख पण टाळायचा आहे. दुसरा मुद्दा आहे की घरातील मोठी माणसे जर मुलांसमोर भांडत असतील तर त्याचा अत्यंत निगेटिव्ह परिणाम मुलांच्या मनावरती होत असतो. आई वडील, आजी आजोबा, काका काकू यांच्यामध्ये जर आपसात काही मतभेद असतील तर त्यांनी ते मुलांच्या परस्पर चर्चा करून सोडवायचे आहेत. मुलांसमोर शिवीगाळ करणं, मारहाण करणं हे अत्यंत चुकीचं आहे. त्याचा त्यांच्या मनावरती खूप वाईट परिणाम होत असतो. मुलं बेदरून जातात, घाबरट होतात किंवा मग तिरस्कार करायला शिकतात नात्यांचा. अशा प्रकारच्या वागण्यामधून, अशा प्रकारच्या वातावरणातून मोठी झालेली मुलं ही खूप विक्षिप्त आणि विचित्र वागणारी असतात. त्यांना नात्यांमध्ये प्रेम, ओलावा असं काही वाटतच नाही, ती कोरडी होऊ लागतात. त्यामुळे मुलांना आपण संवेदनशील बनवणं हे फार महत्त्वाचं आहे. त्यासाठी आई वडील दोघांनी पण एकमेकांचा आदरपूर्वक उल्लेख केला पाहिजे. आता म्हणजे आई काय गाढव आहे, तिला काही अक्कल नाही आहे, अशा प्रकारचं जर वारंवार मुलांच्या कानावर येत असेल तर स्त्रियाबद्दल किंवा आईबद्दलची एक प्रकारची निगेटिव्ह भावना त्यांच्या मनामध्ये वाढायला लागते की आई ही अशीच असते, बावळट असते, तिला काही समजत नसतं. किंवा मग कधी कधी काही स्त्रियांना फार स्वार्थीपणा करतात. मुलांना आपल्या बाजूने करून घेण्यासाठी वडिलांबद्दलचं काहीतरी अपशब्द ते सांगत असतात की वडील असेच आहेत, ते चांगले नाही आहेत, ते तुला लक्ष देत नाहीत किंवा ते बाहेर दारू पिऊन येतात. अशा प्रकारचं जर आपल्याकडे ओढून घेण्यासाठी जर तुम्ही मुलांच्या मनावरती त्या आपल्या जोडीदाराबद्दल जर तुम्ही वाईट शब्द उच्चारत असाल किंवा वाईट भावना मुलांच्या मध्ये वाढवत असाल तर त्याचासुद्धा नात्यावरती खूप वाईट परिणाम होत असतो. मुलांना आई वडील दोघंही तेवढेच प्रिय असतात. जर दोघांनी मिळून प्रेमाने, विश्वासाने वाढवले असेल तर ते मूल खूप हसरं, खेळकर आणि सज्जन, अत्यंत संवेदनशील बनतं. या उलट एका पॅरेंट्समध्ये किंवा एका अशा भांडणाच्या वातावरणामध्ये वाढलेलं मूल हे अत्यंत स्वार्थी आणि वाईट प्रवृत्तीचं बनू शकत असतं, व्यसनाधीन होऊ शकत असतं. त्यामुळे ही गोष्ट आपण प्रामुख्याने लक्षात ठेवली पाहिजे की आपल्याला जर आपलं मूल व्यवस्थित चांगलं व्हावं असं वाटत असेल तर आई वडील दोघांनी पण तेवढीच काळजी घ्यायची आहे आणि एकमेकांचा आदर करायचा आहे. एकमेकांवरती प्रेम आपल्या मुलांसमोर सुद्धा व्यक्त करणं अत्यंत गरजेचं असतं. पुढचा पॉईंट आहे की मुलांना खूप पैसे खर्च केले म्हणजेच ते यशस्वी होतात. त्यांना वाढवण्यासाठी, उत्तम घडवण्यासाठी खूप पैसा खर्च करावा लागतो. हे अत्यंत मोठं चुकीचं विधान आहे, हे मिथ आहे. कारण मुलांना जर यशस्वी बनवायचं असेल तर त्यांना केवळ पैसा देऊन चालत नाही, तर त्यांना तुमचा जास्तीत जास्त वेळ हवा आहे, तुमचं अटेन्शन पाहिजे, तुमचं प्रेम, तुमचा विश्वास, हे फार महत्त्वाचं असतं. जर आई वडील दोघांनी पण आपला एक क्वालिटी टाईम आपण मुलांना देत असू, त्यांच्या चांगल्या घडवणुकीमध्ये जर आई वडील दोघांचा हातभार असेल तर ते मूल नक्कीच खूप चांगल्या प्रकारे निपजत असतं. आता उदाहरण द्यायचं झालं तर माझं शिक्षणसुद्धा MSc झालेलं होतं आणि त्या काळी एक चांगल्या कुठल्याही कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून मला नोकरी मिळू शकत होती. पण मुलांना वाढवण्याचा प्रश्न जेव्हा येऊ लागला की त्याची जिम्मेदारी घेण्यासाठी आमच्या घरी कोणी नव्हतं आणि त्यावेळेस मी दोघीमध्ये म्हणजे माझं करिअर आणि माझी मुलं ह्यामध्ये मी माझ्या मुलांची निवड केली. पूर्णपणे माझ्या शिक्षणाचा, माझ्या अनुभवाचा वापर करून मी माझ्या मुलांना चांगले संस्कार देण्याचा प्रयत्न केला, चांगलं घडवण्याचा प्रयत्न केला आणि आज खरंच अभिमानाने सांगावं वाटतं की माझे दोन्ही मुलं खूप यशस्वी त्यांनी त्यांचं करिअर बनवलेलं आहे. आणि त्याबरोबरच एकतर पतीलासुद्धा ह्या गोष्टीसाठी वेळ देणं शक्य नव्हतं, त्यामुळे मी जेव्हा त्यामध्ये इन्व्हॉल्व झाले तेव्हा ते पण या बाजूने निर्धास्त झाले आणि ते पण आपल्या स्वतःच्या करिअरवर जास्त चांगल्या प्रकारे फोकस करू शकले. म्हणजेच एकूण 3 करिअर घडवण्यामध्ये माझा हातभार लागला, याचं मला खूप समाधान आहे. आणि अशाच प्रकारे म्हणजे मी म्हणत नाही आहे की प्रत्येकीने अगदी नोकरी सोडून, स्वतःचं करिअर सोडून मुलांसाठीच करावं. मी फक्त एक माझं उदाहरण दिलं, मला ते योग्य वाटलं. कारण
आपण जेव्हा मुलांना वेळ देऊ शकत नाही तर त्यासारखी कोणती वाईट गोष्ट नसते, कारण मुलांना प्रेम, विश्वास ह्यासोबतच आई वडिलांचा वेळ फार महत्त्वाचा लागत असतो. तुम्ही केवळ पैसा फेकलात, खूप पैसा आहे, खूप त्यांना गाड्या आहेत, खूप खेळणी दिली, पाहिजे त्या क्लासला घातलं म्हणजेच तुम्ही त्यांचं खूप चांगलं करिअर घडवत आहात असं मुळीच नसतं. तर वडिलांनी किंवा सुट्टीच्या दिवशी का होईना एखादं छोटंसं पिकनिक अरेंज करणं, त्यांच्यासोबत मुलांसोबत मौज मस्ती करणं, खेळायला जाणं, फिरायला जाणं, अशा प्रकारच्या गोष्टी करण्यामुळे मुलं आणि आईवडील यांच्यामध्ये खूप चांगलं बॉन्डिंग तयार होत असतं आणि अशी मुलं जीवनामध्ये खूप चांगल्या प्रकारे यशस्वी होतात. एका फिलॉसॉफरनी सांगितलं होतं की मुलं ही एका स्टार्टअपसारखी असतात. आता स्टार्टअपसाठी आपल्याला आपला पूर्णपणे वेळ, आपलं डेडिकेशन देणं खूप गरजेचं असतं. त्याच प्रकारे मुलांना वाढवताना 15-20 वर्ष जर आपण हे सगळं योग्य प्रकारे करत असू, त्यांना वेळ देणं, त्यांच्यासाठी सगळे योग्य निर्णय घेणं, त्यांच्यावर संस्कार करणं, जर चांगलं आपण पूर्ण अटेन्शननी जर त्यांच्यासाठी केलं तर त्यांचं करिअर हे खूप उत्तम प्रकारे घडत असतं. आणि अर्थातच त्याची दुसरी बाजू म्हणजे जर आपण त्या गोष्टी करू शकलो नाही तर एखाद्या स्टार्टअपसारखं सुरुवातीलाच ते बंद पडण्याची शक्यता असते. पुढचा मुद्दा आहे की आपण मुलांना समजून घेत नाही आहोत. आता जनरेशन गॅपच्या नावाखाली मुलं आणि आईवडील यांच्यामध्ये दरी वाढत चाललेली दिसून येत असते. कारण सतत आमच्या वेळी असं नव्हतं, आमच्या वडिलांनी आमच्याकडे रागाने पाहिलं की आम्ही ऐकत असू, असं नसतं. प्रत्येक वेळी हीच गोष्ट रिपीट करून मुलांना सांगण्यामुळे त्यांच्या मनामध्ये त्या गोष्टीबद्दल अधिक चीड निर्माण होते. त्यांचे प्रॉब्लेम्स आपण सध्याचे समजून घेतले पाहिजेत. जर मुलगा तुमचा खूप मोठ्या आवाजात उत्तर देत असेल किंवा चिडचिड करत असेल, मुलगी रागराग करत असेल, पाय आपटत चालत असेल, याचा अर्थ त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी उलथापालथ चालू आहे. अशा वेळी आईवडिलांनी शांतपणे, सौम्यपणे त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अगदी आत्ताच्या आत्ता काय होतंय सांग, मला तू सांगितलंच पाहिजेस असं म्हणून मुलं सांगत नसतात. तर त्यांना तो विश्वास वाटला पाहिजे की आपल्या सांगण्यामुळे आईवडील काही वेगळाच अर्थ काढणार नाही, तर ते आपल्याला सपोर्ट करतील. अशा प्रकारचं आपलं बॉन्डिंग, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण वेळ देण्यातून त्यांच्याशी जर आपलं नातं हे चांगलं आपण निर्माण केलेलं असेल तर त्यांचे प्रॉब्लेमसुद्धा मुलं डिस्कस करतात. आता नाहीच केलं तरी काही हरकत नाही, मी तर म्हणते केवळ त्यांना आपला सपोर्ट आपण दाखवला पाहिजे. कधी कधी काय असतं, छोटासा प्रॉब्लेम असतो, तेवढं त्यांना वाटतं की ते आपल्या लेवलवरती आपण मॅनेज करू, आईवडिलांना सांगण्याची गरज नाही आहे. ठीक आहे, ओके. अशा वेळेस त्यांना आपण त्यांचा स्वतःचा तो वेळ देखील आपण दिला पाहिजे. नाही की आत्ताच्या आत्ता खनपटीला बसून मला सांग, तुला काय होतंय, मला समजलंच पाहिजे, काही गरज नाही आहे. कधी कधी छोटासा प्रॉब्लेम असतो, ते मुलं त्यांच्या लेवलवर सोडवत असतात. आपण फक्त त्यांना पाठीशी खंबीरपणे उभे आहोत एवढा सपोर्ट, एवढा आधारसुद्धा, इमोशनल सपोर्ट त्यांना महत्त्वाचा वाटत असतो. त्यामुळे आपण तेवढं नक्की करायला शिकले पाहिजे. पुढचा मुद्दा आहे की मुलगा आणि मुलगी यांच्यामध्ये फरक करणं किंवा त्या जेंडरमुळे त्यांच्यावरती काही बंधनं घालणं हे पण अत्यंत चुकीचं आहे. आता मुलगी आहे म्हणजे तिने असंच वागलं पाहिजे, तसंच केलं पाहिजे, सौम्य बोललं पाहिजे, तिने हेच कपडे घातले पाहिजेत, अशा प्रकारची बंधनं घालणं आता सध्याच्या काळामध्ये अत्यंत अयोग्य आहे. कारण मुलगा मुलगी भेद आपण निर्माण नाही केला पाहिजे. त्यांना योग्य, दोन्ही सारखेच असतात, त्यामुळे त्यांना एकाच पद्धतीने आपण वाढवलं पाहिजे, एकाच प्रकारचं शिक्षण दिलं पाहिजे, त्यांना त्यांच्या आवडीनिवडीसाठी वेळ दिला पाहिजे. आपण जे काय करू शकतो आपण ते आपण करण्याचा नक्कीच प्रयत्न केला पाहिजे. आणि या अजून काय करतात ना, काही पालक असतात की एखादा मुलगा जर छोटा असताना रडू लागला तर रडू नकोस, मुलगी आहेस का तू, काही मुलींसारखं काय रडतोस. म्हणजे आपल्या भावना व्यक्त करणं, आपण संवेदनशील असणं, याचा अर्थ मुलगीसारखं आपण वागतोय असं काही नसतं. मुलांना त्यांच्या भावना मुक्त करू दिल्या पाहिजेत. म्हणजे पुरुषांनी रडणं हे काय स्त्रीपणाचं आहे किंवा वाईट आहे, हीन दर्जाचं आहे, अशा प्रकारचं आपण बर्डन त्यांच्यावरती आणत असतो. त्यामुळे काय होतं ना की मुलं आपल्या भावना दाबून टाकायला शिकतात. म्हणजे त्यांना जेव्हा केव्हा कधी काही एखाद्याबद्दल काहीतरी वाईट वाटलं, मुलं संवेदनशील नाही होऊ शकत, कोरडी होत जातात. त्यामुळे त्यांच्यामध्ये एक प्रकारचा कोरडेपणा येतो मुलांच्या वागण्यामध्ये. पण आपल्याला जर हे असं होऊ द्यायचं नसेल तर मुलांना संवेदनशील
असणं हे आपण त्यांचं मान्य केलं पाहिजे. काही गोष्टीमध्ये जर त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं तर इट्स ओके, म्हणजे लगेच तो काही अगदी मुलींसारखा तो रडतोय म्हणून त्याला हिणवण्याची काहीच गरज नसते. अशा प्रकारचं एक लिंगभेद आपण त्यांच्यावरती लादला नाही पाहिजे. आणि आजचा एकूण जे काही 4-5 चुका तुम्हाला सांगितल्या त्या जर तुम्हाला पटल्या असतील, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या सर्व नातेवाईकांना, मित्रमंडळींना, मुलामुलींना शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलला भरभरून लाईक आणि शेअर्स द्या. धन्यवाद.